गेल्या सोमवारी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचा हवाला अँगलनं तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या स्फोटामागे असणारे दहशतवादी डॉक्टर उमर, डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर शाहीन यांच्या जवळच्या पैशांची चौकशी तपास यंत्रणांकडून करण्यात येते। हवालामार्फत दहशतवादी संघटना जैशनं डॉक्टरांना पैसे पाठवल्याची माहिती समोर आली। तर या पैशांवरून डॉक्टर उमर आणि डॉक्टर शाहीन यांच्यात वाद झाल्याचंही सांगण्यात येत आहे। दिल्ली स्फोटात वापरलेल्या i20 कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला। ही कार हरियाणातील अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात सीसीटीव्ही चित्रित झाली। 30 ऑक्टोबरला ही कार अल फलाह विद्यापीठाच्या परिसरामध्ये आढळून आली होती। स्फोटाच्या ठिकाणी 3 काडतुसं मिळाली असून 3 पैकी 2 काडतुसं जिवंत असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। दिल्ली स्फोटाप्रकरणी डॉक्टर प्रियंका शर्माला अनंतनागमधून ताब्यात घेण्यात आले। प्रियंका शर्मा ही हरियाणाची रहिवासी असून प्रियंकाचा मोबाईल सुरक्षा यंत्रणांनी जप्त केला। डॉक्टर खालिदच्या घरी प्रियंका ही भाड्यानं राहत असल्याची माहिती आहे। दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची नियुक्ती कायम ठेवण्यात आली। तर आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाईंची 5 वर्षांसाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। सरकारनं शासन निर्णय हा काढून ही माहिती दिली। दरम्यान शिशिर शिंदे आणि पराग कळवणे यांची 3 वर्षाकरता नियुक्ती करण्यात आली। पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाला। पुण्यातील बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांना हा अटकपूर्व जामीन मिळालेला आहे। दरम्यान पार्थ पवारांच्या कंपनीशी संबंधित मुढवा जमीन व्यवहार प्रकरणातही येवलेंवर आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलावून चोप देण्यात आला। कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांना पैशांसाठी शिवीगाळ करत त्रास दिल्यानं मनसेनं परप्रांतीयाला मनसे स्टाईलनं दणका दिला। त्यानंतर शिवीगाळ केलेल्या महिलेची माफी देखील मागायला लावली। महाराष्ट्रात अशी मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा मनसेनं दिला। पुण्यात येरवड्यातील पेट्रोल पंपावर तिघांकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। तिघांनी कर्मचाऱ्यावर कोयत्यानं हल्ला केला। पैशाच्या वादातून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती मिळते। दरम्यान या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। त्यानंतर पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर चालवून धिंड काढून अद्दलही घडवली। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या भिंतीलगत सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभागाअंतर्गत कारवाई करण्यात आली। यावेळी संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांनी सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यावर शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली। मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। वर्ध्यात बनावट नोटा छापणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी नाशिकमध्ये दोघांना आणि वर्ध्यात एकाला अटक केली। तर 500 रुपयांच्या 144 नोटा जप्त केल्या। वर्ध्याच्या केजाजी चौक परिसरात एका घरात भाडेकरू बनावट चलनी नोटा तयार करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली। असे दुकानदार ज्यांची वेळ जास्त आहे किंवा जे त्याच्या कमजोर दिसते की ते पकडू शकत नाही किंवा मागे लागू शकत नाही, त्यांच्याकडे जाणं, त्यांना ते 500 रुपये देऊन काय चिल्लर सामान घेणार आणि ते ओरिजिनल जे फिएट करन्सी आहे आपली भारताची ते त्यांच्याकडे घेऊन ते नंतर आपले प्रायव्हेट यूजसाठी वापरतात। त्यासाठी पण आमची तपास चालू आहे। त्याच्यापर्यंत कुठे कुठे ते नोटाचा वापर झालेला आहे। धुळ्यामध्ये आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत सलग 2 वर्ष एका मुख्याध्यापकानं महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये लुटल्याची तक्रार संबंधित महिलेनं केल्यानंतर नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटकही केली।
नांदेड शहरालगत बळीरामपूर पंचशील नगरमध्ये वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलानं एकाची निर्घृणपणे हत्या केली। 16 वर्षांपूर्वी राष्ट्रपाल कपाळेनं एकाची हत्या केली होती, तर वडील राजेंद्र गवळेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 20 वर्षांच्या नागेश गवळेनं राष्ट्रपालची हत्या केली। तर पोलिसांनी अवघ्या 3 तासात या हत्येचा उलगडा करून तिघांना अटक केली। असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी केला। चित्रेंनी पोस्ट करून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीका केली। त्या हेरिटेज साइटवरती दारू पार्टी, ठीक आहे, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यासाठी महानगरपालिका परवानगी देते, ते सगळं ठीक आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांना कसं काय परवानगी देते? हा जो काय काल स्थानिक तिकडचे जो काय रहिवासी आहेत ते तक्रार घेऊन तिथे गेले होते, तर तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे, आम्हाला राज्य शासनाकडनं पण परवानगी मिळाली आहे, महानगरपालिकेकडनं पण परवानगी मिळालेली आहे। हे कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर हे कसं काय होऊ शकतं? याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे। तर दारू पार्टीसाठी परवानगी दिली असेल तर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती त्याचा व्हिडिओ आहे। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला। इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, यावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली। त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांचा आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न जोरात करणार, थाटामाटात करायचंय, काय बोंबलायचंय ते बोंबला असं म्हटलेलं आहे। मला माहित होतं या आवडती माझ्या मुळा उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं, मी याच्या लक्षात जंगल नाही भूक तुला काय इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाकू। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे, पण त्या चॅलेंजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आणले। ही विकली गेलेली लोक कांदे माणसं खांद्या इकडून काही मिळत नाही ना, मग मी 8 दिवस बोललोच नाही। आणि किती दुसऱ्याला त्रास देवा, यालाही मारलेला आहे। किती आता 31 वर्ष त्रासच करा। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून हे अनावरण रखडलं होतं, मात्र मनसेनं पुढाकार घेऊन या पुतळ्याचं अनावरण केलं। मात्र यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली। दिवाळीच्या सुट्टीनंतर अनेक दिवसांनी शिर्डीत भक्तांची गर्दी पाहायला मिळते। काल रात्रीपासून साई भक्तांनी गर्दी केली। महाराष्ट्रच नव्हे तर राज्याबाहेरून देखील अनेक भक्त हे साईंच्या दरबारी पोहोचतायत। गर्दीमुळे मंदिर परिसरातलं पार्किंग देखील फुल झालंय। सकाळपासून शिर्डीत दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या। अहिल्यानगरमधील कोपरगाव परिसरात नागरिकांना दहशतीत ठेवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला अखेर यश आलं। गेल्या 15 दिवसात या बिबट्याच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। काल मध्यरात्रीच्या दरम्यान धारणगाव शिवारात बिबट्याची चाहूल लागताच वन विभागाच्या पथकानं तातडीनं कारवाई केली आणि बिबट्याचा बंदोबस्त केला। या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। नांदेडच्या वडेपुरी शिवारात काही दिवसांपूर्वी दिसलेल्या बिबट्यानं पुन्हा दर्शन दिल्याचा दावा स्थानिकांनी केला, त्यामुळे परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे। गुरं राखण्यासाठी महिला आता एकत्रितपणे जात असून स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र घेण्याची वेळ त्यांच्यावर आली। परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्यानं डोंगराळ भागातील शेतात हे जाण्यासाठी गावकरी घाबरत आहेत। भीतीमुळे शेतातील कापूस वेचणीस मजूर मिळेनासे झाले असून रब्बी हंगामाच्या पेरण्याही रखडल्यात। स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। वडेपुरीच्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आणि शेतमजुरांना मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करते। गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी माता रत्नेश्वरीच्या पायथ्याशी आपल्याला बिबट्या आढळून आला।
आणि तेव्हापासून बिबट्याचं वास्तव्य हे आपल्या पंचक्रोशीतील परिसरात आहे. सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी कुठल्याही अनुचित घटनेच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी योग्य ती आपली काळजी घ्यावी. आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन प्रशासन आणि वनरक्षक विभागाच्या वतीने जे आपल्या परिसरामध्ये CCTV लावण्यात येत आहेत, त्या मोहिमेला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. काळजी घ्या, सतर्क राहा. पुण्यातल्या नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहनांची वेगमर्यादा 60 ऐवजी 30 किलोमीटर प्रति तास करण्यात आली. स्पीडगन बसवून त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित विभागाची तातडीनं बैठक घेतली आणि या बैठकीत उताराच्या रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स बसवण्यासह वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर जागेवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे प्रशासन अपघात रोखण्यात कितपत यशस्वी ठरेल हे आता यानंतर पाहणं महत्त्वाचं ठरेल. मद्यपी चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतला. नव्यानं खरेदी होणाऱ्या बसेसमध्ये आता ब्रेथ ॲनालायझर यंत्रणा बसवली जाणार असून चालकानं मद्यपान केलं असल्यास बसचं इंजिन सुरूच होणार नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नशेतील चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ही उपाययोजना राबवली जाते. एसटीच्या ताफ्यातील सध्या सुमारे 16,000 बसेस असून जुनी वाहनं टप्प्याटप्प्यानं बाद करत पुढील आर्थिक वर्षात 8,000 नव्या बसेस खरेदी करण्याचं नियोजन आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आणि मंदिराच्या स्वनिधीतून होणाऱ्या मंदिर दुरुस्तीच्या कामात मंदिराचा मूळ गाभारा पाडला जाऊ नये अशी मागणी भोपे पुजारी मंडळानं केली होती. दरम्यान मंदिराचा गाभारा पूर्णपणे न पाडता तो मूळ स्वरूपातच ठेवण्याचा निर्णय पुरातत्व विभागासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली आहे. नाशिकमधील ऐतिहासिक BD भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा पालिका प्रशासनानं निर्णय घेतला असून अखेर तो निर्णय स्थगित करण्यात आला. हा निर्णय रद्द करण्यासाठी शाळा बचाव समिती आणि माजी विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार मोर्चाची तयारी सुरू केली होती. मात्र शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनं परिस्थिती पालटली. पिंपरी चिंचवडमध्ये PMPML बसनं अचानक पेट घेतला. बसमध्ये 15 प्रवासी होते. चालकाला बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचा अंदाज आला आणि त्यानंतर तातडीनं बस बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या गेल्या. भाजपमध्ये चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगराध्यक्षपदावरून मोठा पेच निर्माण झाला. विलास वखार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांना भाजपात आणून आमदार बंटी भांगडिया यांनी मोठा धक्का दिला. ब्रह्मपुरी नगर परिषदेत भाजपचा झेंडा रोवण्यासाठी आमदार भांगडिया विखार यांच्या नावासाठी आग्रही आहे. अमरावतीच्या मेळघाटात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिला. मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. धारणी नगरपंचायतीतून नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुनील चौथमल यांना निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. आज नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या नगरपंचायत निवडणुकामध्ये एक चांगला उमेदवार नगरपंचायतमधून मिळाला पाहिजे म्हणून त्यांचे विचार नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या भारत विकसित हे पाहून त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा आणि या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण नगरपंचायतमध्ये उभे राहून आपण नगरपंचायत धारणीचा विकास करावा म्हणून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. आपल्याला देशात एक प्रगतिशील कार्य करण्याकरता भाजपचा जो आहे, भारतीय जनता पार्टीचा जो प्लॅटफॉर्म आहे, जी विचारधारा आहे ती जनजनात पोहोचण्याकरता आणि गावात जे धारणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीचा विकास करण्याकरता एक देशामध्ये नरेंद्रजीची सत्ता, प्रदेशामध्ये देवेंद्रजी सत्ता आणि ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता. अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बळीराम सिरस्कर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. नागपूर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र या प्रवेश सोहळ्यामध्ये भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी केलेली वक्तव्य महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. तिथे निवडणूक लढले शिवसेनेच्या तिकिटावर. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या
तिकिटावर लढण्याची त्यांची आणि आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा होती. पण देवेंद्रजींनी त्यांना आदेश दिला आणि पक्षाचा आदेश शिरसावंत मानून त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्यामुळे ते कालही मनाने पार्टीत होते, आजही आहेत आणि उद्याही निश्चितपणे राहणार आहेत. पण असं आहे की मी म्हटलं की तीर्थयात्रेला गेलेला माणूस वापस आला की माऊंद करावं लागतं, सगळ्या लोकांना बोलवावं लागतं, गाव जेवण द्यावं लागतं आणि त्यामुळं पूर्ण सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इथे एकत्रित केलेलं आहे. आणि आज या निमित्ताने विदर्भातल्या अनेक आपल्या नामवंत बांधवांचा प्रवेश पक्षामध्ये होत आहे. मी एकही दिवस त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलो नाही. म्हणजे सेने साहेबांच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मीटिंगमध्ये एकही दिवस गेलो नाही. त्याचं कारण असं आहे की माझं जे प्रेम या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मला माझ्यावर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांनी प्रेम केलं आणि या प्रेमापोटे त्या ठिकाणी मी विकास करू शकलो, हे अत्यंत महत्वाचं आहे. वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. डझनभर माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकानं भाजपात प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या कारंजा शहरात विधान परिषद आमदार संजय खोडके, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. यवतमाळ पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेल्या माधुरी मडावींनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. 9 सप्टेंबर 2021 ते 20 सप्टेंबर 2022 पर्यंत मडावी या यवतमाळच्या मुख्याधिकारी होत्या. त्यांच्या काम करण्याच्या कार्यप्रणालीमुळे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात चांगलीच धडकी भरली होती. तर सामान्य नागरिकांचं काम तातडीनं होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत आता वेगवेगळ्या घडामोडींना वेग आलाय. नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत युतीचा पहिला नारळ शिवसेना आणि भाजपनं फोडला. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शनिवारी शिवसेना भाजप युतीची घोषणा करण्यात आली. नाशिकच्या मालेगावात भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 12 बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांचा भाजपात प्रवेश निश्चित असून येत्या 28 नोव्हेंबरला मेळावा घेऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपपासून दुरावलेले सुनील गायकवाड देखील घर वापसी करणार आहेत. नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडली. शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर उद्या शक्ती प्रदर्शन करून आपला अर्ज दाखल करणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत. तर हे आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू असे खात्री आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय. त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगूर नगर परिषद एकत्रपणे निवडणूक लढवतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.